निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हॅलो, सुनीता ताई बोलताय का? हो ताई. हा, मी ना इकडं कळवून बोलते, ठाणा कळवा. हा बोला ना ताई. मला पण ना स्वामींचा अनुभव शेअर करायचा होता तुमच्या संगती. हा हा हा. मी सगळे काय आला अनुभव अनुभव? ऐकत असते. हा, काय अनुभव आला ताई? मी आहे ना एक दिवशी अशी गुरुवारची, म्हणजे माझे दीर वगैरे आहेत ना, ते मला म्हणजे बुधवारी रात्री आहे ना का स्वामींचं हे मला पाठवत असतात. गुड अच्छा. मॉर्निंगचं स्वामींचा फोटो वगैरे पाठवत असतात हा हा गुरुवारच्या हा हा रात्री. हा. तर गुरुवार लागतो ना 12च्या नंतर. बरोबर. हा हा, तर 12च्या नंतर असं आम्ही लोक झोपलो होतो, काहीतरी 3 वाजत आले होते पहाटेचे. माझ्या मोबाईलमध्ये 3 वाजता तो फोटो क्लिक झाला, 2:45 वाजता अरे बापरे. हा स्वामींचा. हा, म्हणून मी जागी झाले तर माझ्या बाजूला मोबाईल होता, म्हणून मी उठले हा तर माझ्या मोबाईलची पूर्ण बॅटरी लो झालेली दिसली मला. हा हा हा. म्हणून मी जागेवरून उठले आणि मोबाईल चार्जिंग करायला म्हणून अशी लावायला जाते, तर माझ्या जागेवरती फॅन येऊन पडला. काय येऊन पडला? पंखा येऊन वरतून पडला माझ्या अय्या. जागेवरती, फास्ट चालू फॅन. बापरे. आणि मोबाईल मध्ये बघते तर माझ्या मोबाईलची बॅटरी फुल आहे आणि त्याच्यामध्ये स्वामींचा फोटो दिसतोय मला. आई गो, एवढ्या मोठ्या संकटातनं वाचवलं ताई. हो, आता या 2 वर्षापूर्वी मे महिन्यामध्ये गरमीच्या टायमाला. बापरे. आणि मी उठले आणि बघते तर बापरे, तो फॅन, माझ्या बाजूला मुलगी झोपली आहे, बाजूला मिस्टर झोपलेत आणि मधोमध येऊन फॅन पडला. बापरे. मिस्टरांच्या पायांना थोडंसं लागलं आणि मुलीच्या थोडंसं पोटाला लागलं. बाई गो. पण मी ज्या जागेवर झोपले होते ना, मी पूर्ण संपले असते, एवढा जोरात तो हो. फास्ट पडला, तरी तो फिरतच होता. बाई गो. बापरे, केवढं मोठं, म्हणजे काय बोलायचं म्हणजे आता. संपलेच होते मी अशी, म्हणजे हो. पूर्ण. मी म्हणलं, मी तिथंच बसून गेले जागेवरती, म्हणलं स्वामी, म्हणलं किती मोठ्या संकटानं वाचवलं, म्हणलं आता जागच्या जागी मी संपले होते. बघा, आणि गुरुवारी रात्रीचं मोबाईलची बॅटरी फुल होती तरी पण त्यावेळेला तुम्हाला ती कमी दिसली. कमी दाखवली. म्हणजे मग हो मी चार्जिंग करायला उठले आणि मी आतमध्ये किचन मध्ये गेले, मोबाईल तिथं चार्जिंगला लावते ना हो हो. फ्रीजवरती, हा. म्हणून मी किचन मध्ये चालले होते फोटो बघत बघत स्वामींचा. बाई आणि गो. तेवढ्यात फॅन गडगड 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 करून धापकन माझ्या जागेवर येऊन पडला. बापरे. मग हे सगळे उठले असतील बाकीचे? हो, उठले ना. मग त्यांना पण थोडंसं लागलं, मुलीला पण थोडंसं लागलं. बापरे बापरे. म्हणून ना म्हणजे हे स्वामींची सेवा करणं किती गरजेचं आहे बघा. आणि मॅडम, ताई, तुम्हाला एक सांगू, मी आहे ना खूप कमी शिकलेली आहे. अच्छा. तुमच्याकडनं मला एक गोष्ट विचारायची होती. मी खूप कमी शिकलेली आहे. मला पारायण वगैरे वाचायला मला नीट जमत नाही. मी ना पण आता 7वी तुम्ही शिकले. जे काही विचाराल ते अनुभवात येईल ना ताई. हा 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 हा. हा, मग काय विचारायचंय? मी म्हणते का, मला ना, म्हणजे मी कमी शिकलेली आहे, तर मला पारायण वगैरे वाचताना मला अवघड शब्द नाही वाचता येत. हा तर हा मी हा. पारायण वगैरे कशी काय करणार? मी माळ जपते स्वामींची, 24 तास तोंडात माझ्या हे चालूच असतं. स्वामींचं अच्छा. नाव घेतच असते. स्वामींची मी पूजा करते, सकाळ संध्याकाळ दोन्ही टाइम दिवाबत्ती करते. जसं जमेल आणि तसं करायचं. जरी कठीण शब्द असले ना तर हा, तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसे वाचता येतील तसे वाचायचे. अच्छा. हा आणि परत ताई, मला ना स्वामींनी ना टायमावरती मदत केली. स्वामींनी टायमावर मला वाचवलंय सगळ्या गोष्टी. मला ना, हा म्हणजे मला ना बघा, आता मी स्वामींना ना, मी अक्कलकोटला गेले आणि स्वामींना मी रडत रडत म्हणले, स्वामी, मी तुम्हाला भेटायला आले आणि हा. तुम्ही दरवाजा बंद केलाय, मला तुमचं दर्शन घेतल्याशिवाय मी जाणार नाही मठात न बोलले आई ग. स्वामींना. हा. अशी मी स्वामींना बोलले आणि मी तिथंच बसून राहिले रडत. आई मला ग. लोकांनी नेलेलं, मी सुद्धा जायची परिस्थिती नव्हती. माझे मिस्टर पण पितात वगैरे, खूप हाल करतात माझे. अरे अरे. तर मग माझी पण जायची काही परिस्थिती नव्हती, तरी मी कामाला जाते, त्या लोकांनी मला नेलं. कारण की मी हो. स्वामींना खूप मानते ना. हा तर मी हा. त्यांना म्हणलं, गाडीतनं उतरले ना तर मी अक्कलकोटच्या मंदिरापर्यंत बिना चपलीने उन्हात मी स्वामींच्या मंदिरापर्यंत जाणार. मी तिथं बापरे. पाय ठेवल्याबरोबर माझ्या पायावरनं पूर्ण मुंग्या आल्या. मला एकदम समाधानी झाले, मी रडायला लागले. आई ग. आणि मग मी मठामध्ये गेले आणि तिथं गेल्याबरोबर
श्वेटर बंद होता दरवाजा याचा हा हा मंदिराचा, स्वामींच्या दरबार याचा. हा तर मी मग तिथं बसले, म्हणलं स्वामी मला तुम्ही असं पूर्ण असं म्हणजे हे केलेलं, मला तुम्हाला दर्शन घ्यायचंय, मी हा त्याच्याशिवाय जाणार नाही इथनं. मी हा तिथं बसून राहिले. हा एका कुत्र्याला तिथं खाऊ पिऊ घातलं, लोक प्रसाद देत होते, मी त्याला कुत्र्यालाही घालत होते, मीही खात होते हा आणि मी तिथं बसून राहिले. बसून राहिल्यानंतर मग मी तिथं विचारलं का आपल्या स्वामी सेवेकरांना का कधी उघडणार, ते बोलले 3:45 पर्यंत उघडन. हम्म. तर म्हणलं ठीक आहे, म्हणलं मी तवर बसणार. अरे बापरे 3:45 झाले तरी नाही उघडलं, 5 वाजत आले तरी नाही उघडलं. अरे बापरे आता मला खूप राग आला, म्हणलं स्वामींना मला दर्शन नाही द्यायचंय, म्हणून म्हणलं मी आता काय करू, म्हणलं स्वामी मला दर्शन नाही देते, चला आपण जाऊ म्हणलं. माझ्या शेटलोकांना बोलले. तर अशी बोलले तर मला पटकन माझी मॅडम म्हणते, काकी बघा तुमच्या स्वामीने ऐकलं तुम्हाला, लगेच दरवाजा खुलला. अय्या दरवाजा खुलला, तसं बघते वळून तर दरवाजा खोलला होता. मग स्वामींचं मी दर्शन घेतलं आणि स्वामींना एकच विनंती केली, स्वामी मी खूप गरीब आहे म्हणलं, स्वामी माझ्या पाठीशी राहावं म्हणलं, माझ्या पोरांना सुखी ठेवा. आणि म्हणलं माझं स्वतःचं घरदार पण नाही, आज माझ्या नवरा पहिल्यापासून पिऊन खाऊन असं जुगार करूनच म्हणजे आयुष्य पूर्ण वाटोळं करून घेतलंय. मी सगळं स्वतः मी लोकांची भांडी घासून पोरांना शिक्षण दिलं, दोन्ही पोरांना. मुलं काय शिकले मग तुमचे ताई? ताई दोन्ही पोरांना मी 15वी केली ताई. अरे वा, मग जॉबला आहेत ते? हो, मुलगा जॉबला आहे आता, मुलीचं लग्न झालं. मुलीच्या लग्नामध्ये पण स्वामींनी साथ दिली. माझ्याकडे 1 रुपया सुद्धा नव्हता, पण स्वामी टायमाला उभं राहिले. माझे कुठं कधी अडकलेले पैसे होते, 100 रुपये 50 रुपये असे कुठं मी भरले होते आणि ते बंद झालेलं होतं. तो पैसा माझ्या टायमाला उभं राहिला. अरे वा. आज मी मुलीचं लग्न एवढं धुमधाम मध्ये करून दिलं का लोक म्हणले, अरे या बेवड्याची पोरगी पळून गेली असते, पण या बेवड्याची पोरगी आज एवढं मस्त शान मध्ये लग्न करून दिलं. अरेंज केलं. माझ्या मुलीने सायन्स केलं, परत 15वी शिकली, सायन्स केलं, परत मुलांनी पण 15वी शिकला, तो पण कॉमर्स केलंय, त्यांनी पण आज जॉबला आहे. आज स्वामींनी मी मठात तशी घरासाठी बोलून आले, स्वामींनी लगेच मला घराचं पण केलं. स्वामींनी स्वतःच झालं मला, हो पुढच्या महिन्यामध्ये मला चावी भेटणार आहे, मे महिन्यात. अरे वा 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 वा, किती छान ताई. आणि मुलीचं छान आहे ना, मुलीचं व्यवस्थित आहे ना? मुलीला मुलगी आहे ताई आणि खूप सुखी आहे, तिच्या नवऱ्याला कसलंही व्यसन नाहीये आणि गावा साईडला दिलीये मुलीला. अरे वा वा वा. कारल्याला दिले, लोणावळा कारला आहे ना? हो माहिती आहे. हो तिथं दिले, माझं माहेर आहे लोणावळा. अरे वा, कारल्याची नेहमी प्रसिद्ध आहे ना. हा, मग मी लोणावळ्याची आहे ताई. अरे वा. आणि आमचं लव्ह मॅरेज झालेलं आहे मिस्टरांचं. माझं, मी साऊथची आहे, माझे मिस्टर कोकणी आहेत. ओ, तुम्ही साऊथचे आहेत? हो साऊथची आहे, मी बँगलोरची आहे, शेट्टीगौडा. हो, मग लोणावळा तुमचं गाव कसं काय? लोणावळ्याला माझी मम्मी लोणावळ्याला राहतात, पप्पा आणि मम्मी माझे लोणावळ्याला राहतात. अच्छा अच्छा अच्छा. हा 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 हा. हा, मी शेअर करते ताई तुमचा अनुभव. हो सगळं दिलं तुम्हाला. रविवारी आहे ना, म्हणलं तुम्हाला मी फोन करावा, कारण की तुमची सुट्टी असते. मी रोज बघत होते, अनुभव रोज ऐकते स्वामींचा, पण म्हणलं रविवारी त्यांना फोन करूया आणि यांना सांगूया. हो खूप छान ताई, मी शेअर करते. हो ठीक, ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.